नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर बघा DMER मुंबई पदभरती 2025साठी आज आपण सर्व पदांसाठी उपयुक्त अशा या ठिकाणी बघा एकूण 40 प्रश्न मित्रांनो, बघा 40 प्रश्न आणि 80 गुणांची बघा हमखास तयारी मित्रांनो, यासाठी आपण आजचा बघा आपला व्हिडिओ या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, तर एकूण बघा महत्त्वाचे जे की मित्रांनो बघा 2023 या वर्षी झालेल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले एकूण 40 प्रश्न बघा या ठिकाणी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. बघा जी की मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो आहेत. म्हणून काय करा, आजचा जो आपला संपूर्ण काय हा भाग आहे बघा, तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल, पहिल्यांदा जर तुम्ही आपला हा व्हिडिओ अभ्यासत असाल, सबस्क्राईब मात्र बघा तुम्ही आताच या ठिकाणी बघा आपल्या चॅनलला मित्रांनो करून घ्या. ओके, तर प्रश्न पहिला काय म्हणतो, तर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बची नावे काय होते, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बचे नावं काय होते, तर बघा जी की क्रमांक लिटल बॉय व फॅटमॅन ही होती. बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे की बघा, तर काय केलं होतं बघा, अमेरिकेनं जपानच्या पहिलं हिरोशिमा या शहरावरी 6 ऑगस्ट बघा 6 ऑगस्ट 1946 रोजी बघा 1946 रोजी पहिला बॉम्ब टाकला बघा. पहिला बॉम्ब, या बॉम्बचं मित्रांनो नाव लिटल बॉय होतं, लिटल बॉय पहिला. आणि नागासाकीवर कधी टाकला, तर नागासाकीवर बघा 9 ऑगस्ट. ओके, 9 ऑगस्ट 1946 रोजीच बघा मित्रांनो या ठिकाणी नागासाकी या शहरावरी फॅटमॅन या नावाचा बॉम्ब टाकला होता, जे की लक्षात मध्ये तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, हे दोन बघा तुम्ही जे गोष्टी आहेत बघा या ठिकाणी पाठांतर करा, कारण या प्रकारचा किंवा या प्रकारचा तुम्हाला बघा या ठिकाणी प्रश्न सहज विचारला जाऊ शकतो. ओके, तर असू द्या लक्षामध्ये. पुढचा, महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला. ओके, तर बघा मित्रांनो TCSनं बघा रिपीट केली, जे की 2023 वर्षी बघा मित्रांनो विचारण्यात आलेली बघा DMERच्या परीक्षेमध्ये विचारलेले. या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करत आहोत. मग काय करा, व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत अभ्यासून घ्या, अभ्यासनासोबत लिहून घ्या आणि सर्व काही प्रश्न बघा पाठच आता या ठिकाणी तुम्ही करून घ्या. ओके, तर बघा महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला, तर बघा जे की क्रमांक 1917 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, असू द्या. पुढे तिसरा काय म्हणतो, माउंट बॅटन योजना कशाशी संबंधित आहे, तर बघा मित्रांनो माउंट बॅटनची बघा योजना ही मी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, तर जे की बघा भारत व पाकिस्तान फाळणी मित्रांनो बघा या विषयाशी संबंधित आहे बघा माउंट बॅटन ही योजना, जे की क्रमांक आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं बघा. भारत पाकिस्तान फाळणी या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे चौथा काय म्हणतो, श्री प्रकाश आमटे यांनी चालविलेला लोक बिरादरी प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात येतो, तर श्री प्रकाश आमटे बघा यांनी चालविलेला लोक बिरादरी हा प्रकल्प या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो, तर बघा जे की क्रमांक गडचिरोली बघा हा जिल्हा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा. श्री प्रकाश आमटे यांनी चालवलेला मित्रांनो लोक बिरादरी हा प्रकल्प बघा या ठिकाणी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येतो बघा, जे की लक्षात तुम्हाला क्रमांक या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे पाचवा बघा. तर बघा माहितीचा अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्याच्या जीवितास बरं मित्रांनो का आपलं या ठिकाणी बघा जीवितास आहे बघा, असू द्या बरं. जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे, तर माहितीचा अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे, तर बघा क्रमांक 48 तास या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, क्रमांक बघा 48 तास बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात ठेवून घ्या. पाठांतर बघा आत्ताच करून घ्या. ओके, बघा या 2 तासाच्या आत मित्रांनो हे सर्व काय बघा हे 20 प्रश्न मित्रांनो तुम्हाला पाठांतर झालेच पाहिजेत. ओके, पाठांतर करूनच घ्या. तर 6वा काय म्हणतो, प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई घेण्यासाठी भारताने कोणत्या वर्षी हरित न्यायालय सुरू केले. ओके, बघा प्रदूषण मित्रांनो करणाऱ्याकडून बघा नुकसान भरपाई घेण्यासाठी भारताने आपल्या कोणत्या वर्षी बघा हरित न्यायालय सुरू केलं, तर जे की क्रमांक बघा 2010 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, क्रमांक बघा 2010 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके,
बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या भागा अगोदर देखील बघा या ठिकाणी आपल्या चॅनलवर मित्रांनो मॅथ आणि GK आणि तांत्रिक प्रश्नांचा मित्रांनो सराव या ठिकाणी बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करून घेतलं होतं. जर तुम्हाला मित्रांनो तुम्ही जर अद्याप मागले जर काही व्हिडिओ या ठिकाणी अभ्यासाला नसाल, त्या सर्व भागांची बघा प्लेलिस्ट या ठिकाणी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे मित्रांनो. त्या प्लेलिस्टची बघा लिंक या खाली आपल्या व्हिडिओच्या बघा बायोमध्ये आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. तुम्ही अवश्य बघा मित्रांनो, ही प्लेलिस्ट बघा अवश्य संपूर्ण अभ्यासून घ्या. ओके, संपूर्ण अभ्यासून घ्या. ओके, तर पुढे काय म्हणतो, तर बघा 7वा प्रश्न. कोणत्या वस्तू विशारदाने नवी दिल्लीतील संसद भवन तयार केली आहे. ओके, तर बघा कोणत्या मित्रांनो वस्तू विशारदाने या ठिकाणी बघा नवी दिल्लीतील संसद भवन तयार केली आहे. तर बघा जे की क्रमांक बघा काय, तर जे की बघा एडविन लुटियन बघा मित्रांनो, जे की बघा क्रमांक ब बघा एडविन या ठिकाणी क आहे बघा चार्ल्स अँड्र्यूज बघा मित्रांनो. या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार जे की लक्षात तुम्हाला सर्वांना बघा ठेवायचं. ओके, क्रमांक बघा ख या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा 8वा काय म्हणतो, भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत व वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत. तर बघा भारतीय मित्रांनो आपल्या राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत व वैशिष्ट्ये या ठिकाणी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून मित्रांनो बघा घेण्यात आलेले आहेत. तर जे की बघा क्रमांक ड आयर्लंड बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार बघा, जे की लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके, क्रमांक बघा ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, आत्ताच्या आता पाठांतर मात्र करून घ्या. ओके, तर 9वा काय म्हणतो, मूलभूत अधिकारांचे बघा हनुमान मित्रांनो बघा या ठिकाणी हनन आहे बघा, हनन आहे या ठिकाणी हनन आहे बघा काय, तर मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते. तर मित्रांनो बघा एखाद्या जर नागरिकाच्या मूलभूत अधिकाराच्या ठिकाणी हनन झालं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते. तर जे की बघा क्रमांक 32 बघा या ठिकाणी मित्रांनो कलम 32 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणाऱ्या बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी मित्रांनो आपण आपल्या परीक्षेसाठी बघा एक 2000 प्लस प्रश्नांचा आम्ही महाठोकळा बघा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. जर तुम्ही अद्याप आपला हा महाठोकळा खरेदी केला नसेल बघा, खरेदी करण्यासाठी काय करा, 7414 930907 बघा हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा. पे केल्याची बघा स्क्रीनशॉट बघा तुम्ही नंबरच्या आपल्या या व्हॉट्सअपवर टाकून टाका. अवघ्या 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके, नंबर पुन्हा एकदा बघा या ठिकाणी सांगतो, तर घ्या लिहून 74 बघा 14 93 0907 बघा हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे. लक्षामध्ये असू द्या, अवश्य बाय करा. या महाठोकळ्यामध्ये बघा तुम्हाला आजवर TCSनं विचारलेले GK व करंट अफेअर्स मित्रांनो प्लस बघा त्यामध्ये टेक्निकल क्वेश्चन्स देखील आहेत बघा, तांत्रिक प्रश्न म्हणून बघा अवश्य बाय करून घ्या. ओके, तर बघा अवश्य बाय करा. तांत्रिक प्रश्न देखील मित्रांनो त्यामध्ये या ठिकाणी आम्ही इन्क्लूड केलेले आहेत. ओके, असू द्या लक्षामध्ये. पुढे 10वा प्रश्न काय म्हणतो, तर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे उपकरण वाहनाच्या कोणत्या भागात बसविले जाते. तर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे बघा जे मित्रांनो उपकरण आहे बघा हे वाहनाच्या कोणत्या भागामध्ये बसविलं जातं. तर जे की बघा क्रमांक ब धूर सोडणाऱ्या भागामध्ये मित्रांनो कॅटॅलिटिक हे जे मित्रांनो बघा कन्व्हर्टर आहे या ठिकाणी बसवलं जातं बघा, जे की क्रमांक ब धूर सोडण्याच्या भागात बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, आत्ताच्या आता पाठांतर सर्व प्रश्न करून घ्या उगा बोंबलू देऊ नका. ओके, 11वा काय म्हणतो, तर वातानुकूलित यंत्रात प्रशीतक ओके प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात. तर बघा वातानुकूलित मित्रांनो यंत्रामध्ये प्रशीतक म्हणून मित्रांनो खालीलपैकी काय वापरतात किंवा कशाचा उपयोग या ठिकाणी केला जातो. तर बघा जे की क्रमांक फ्रेऑन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, क्रमांक बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर आहे. ओके, पुढे 12वा काय म्हणतो बघा, निळ्या रंगाच्या काचेच्या निर्मितीसाठी कोणत्या घटकाचा उपयोग करावा लागतो. तर निळ्या रंगाच्या काचेच्या बघा मित्रांनो या ठिकाणी निर्मितीसाठी कोणत्या घटकाचा उपयोग या ठिकाणी बघा आपल्याला सामान्यपणे करावा लागतो. तर बघा जे की क्रमांक कॉपर सल्फेट या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके, क्रमांक बघा कॉपर सल्फेट लक्षामध्ये असू द्या. ओके,
पुढे बघा 13वा काय म्हणतो, हां, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याचा नैसर्गिक घटनेस काय म्हणतात. ओके, प्रकाश बघा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात. तर बघा जे की क्रमांक प्रकाशाचे अपवर्तन मित्रांनो बघा त्यास म्हणतात, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, क्रमांक बघा प्रकाशाचे अपवर्तन बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न काय म्हणतो 14वा, रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या बघा निर्माण होणे या रोगास काय म्हणतात. तर रक्तवाहिन्यांमध्ये बघा गुठळ्या निर्माण होणे बघा या रोगास काय म्हणतात. तर बघा जे की क्रमांक ड थ्रॉम्बोसिस बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा, जे की मित्रांनो रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होणे मित्रांनो बघा या रोगास काय म्हणतात. तर थ्रॉम्बोसिस मित्रांनो, जे की बघा लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना बघा या ठिकाणी आत्ताच्या आता ठेवायचं. ओके, थ्रॉम्बोसिस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा. 15वा काय म्हणतो, पिवळ्या फॉस्फोरस पासून तांबडा फॉस्फोरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात. ओके, पिवळ्या फॉस्फोरस पासून तांबडा फॉस्फोरस बघा तयार करताना कोणता उत्प्रेरक या ठिकाणी वापरला जातो. तर जी बघा क्रमांक आयोडीन बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे 17वा, खालीलपैकी भारतामध्ये कोणती BS प्रणाली अत्याधुनिक आहे. ओके, तर खालीलपैकी भारतामध्ये कोणती BS प्रणाली या ठिकाणी बघा अत्याधुनिक आहे. तर जे की बघा क्रमांक BS6 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, क्रमांक बी जे की बघा BS6 असू द्या लक्षामध्ये. पुढचा प्रश्न, कर्करोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी काय वापरतात. तर बघा मित्रांनो कर्करोगाच्या या ठिकाणी बघा उपचारासाठी काय वापरतात किंवा कशाचा वापर या ठिकाणी बघा प्रामुख्याने केला जातो. तर मित्रांनो बघा जे की क्रमांक कोबाल्ट या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे बघा. कोबाल्ट या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे 18वा, संगणकासोबत इलेक्ट्रॉनिक संसाधने जोडण्यासाठी सर्वसाधारणपणे कोणत्या पोर्टचा वापर होतो. तर संगणकासोबत बघा इलेक्ट्रॉनिक संसाधने जोडण्यासाठी सर्वसाधारणपणे बघा कोणत्या पोर्टचा ठिकाणी वापर केला जातो किंवा वापर होतो. तर जे की बघा क्रमांक ड USB या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे बघा, जे की क्रमांक ड बघा USB आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर आहे. ओके, असू द्या. पुढे 19वा, श्री नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत. बघा तर श्री नारायण मूर्ती बघा हे मित्रांनो कोणत्या या ठिकाणी कंपनीचे संस्थापक आहेत. तर बघा जे की क्रमांक इन्फोसिस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो असणार बघा, जे की इन्फोसिस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, असू द्या लक्षामध्ये. ओके, हां 20वा काय म्हणतो बघा, बायनरी कोडेड डेसिमलमध्ये किती बिट्स वापरतात. बघा बायनरी कोडेड डेसिमलमध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी एकूण किती बिट्स वापरतात. तर जे की बघा क्रमांक ब बघा या ठिकाणी मित्रांनो ब आहे या ठिकाणी चुकीनं क भलं, तर क्रमांक बघा ब 4 बिट्स बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके, क्रमांक बघा ब 4 बिट्स या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे 21वा काय म्हणतो, कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. ओके, तर कोयना बघा ही जी नदी आहे मित्रांनो ही कोणत्या नदीची उपनदी आहे. तर जे की बघा क्रमांक कृष्णा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, कृष्णा बघा कृष्णा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. 22वा, महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते आहे. बघा मित्रांनो सोबतच्या झाल्या या ठिकाणी TCSच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न बघा खूप वेळा या ठिकाणी रिपीट झाला होता, म्हणून बघा हा तरी प्रश्न तुम्ही कमीत कमी आत्ताच्या ठिकाणी बघा पाठांतर करा. की आत्ताच्या आता पाठांतर करा, कारण मित्रांनो बघा बऱ्याच परीक्षेमध्ये हा जो प्रश्न आहे बघा या ठिकाणी TCS बघा वारंवार रिपीट करत आहे. बघा आत्ताच्या आता हा प्रश्न पाठांतर करून घ्या, व्हिडिओ बघतानाच पाठांतर करा. ओके, तर आपल्या मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील पहिले कॅशलेस गाव कोणते. तर जे की बघा क्रमांक ब धसई या ठिकाणी असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना आत्ताच्या आता पाठाच करायचं आहे. ओके, क्रमांक ब धसई या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे धरण कोणती आहे. तर बघा पुणे मित्रांनो या शहराला या ठिकाणी पाणी पुरवठा करणारं धरण कोणतं. तर जे की बघा क्रमांक खडकवासला धरण मित्रांनो या ठिकाणी पुणे या शहराला पाणी पुरवठा करणारं धरण आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना बघा क्रमांक जे की खडकवासला बघा लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके,
असू द्या. पुढे, तर महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? तर महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी मित्रांनो नदीवरील बघा नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून या ठिकाणी वाद सुरू आहे? तर बघा जे की क्रमांक अ बघा बाभळी बंधारा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात बघा तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके, तर क्रमांक बघा अ बाभळी बंधारा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, पुढे 25वा काय म्हणतो, मलकपेठ म्हणजेच सध्याचे कोणते शहर आहे किंवा होय? तर मलकमपेठ बघा मित्रांनो, मलकमपेठ आहे. ओके, मलकमपेठ म्हणजे सध्याचं कोणतं शहर? तर जे की बघा क्रमांक अ महाबळेश्वर. लक्षात ठेवून घ्या, महाबळेश्वर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात ठेवायचं. ओके, पुढे, शेतीची अवजारे व ऑइल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे बघा किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा? तर शेतीची अवजारे व ऑइल इंजिन्स यासाठी बघा प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे बघा ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा जे की क्रमांक ब या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये आहे बघा, जे की आपल्याला सर्वांना सर्व प्रश्न पाठांतर करायचे आहेत बघा. बार बार ओरडू सांगतो, इथं गळासुद्धा माझा कोरडा पडते बरं. ओके, तर असू द्या. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी सर्व काही प्रश्न बघा पाठांतर तुम्ही करून घ्या, कारण बघा 2023च्या झालेल्या परीक्षेमध्ये सर्व प्रश्न विचारण्यात आलेले होते, म्हणून या यंदाच्या बघा परीक्षेमध्ये देखील प्रश्न संपूर्ण बघा रिपीट होण्याची मित्रांनो दाट संभाव्यता या ठिकाणी आहे. म्हणून बघा ओरडू देऊ नका, बार बार लगेच पाठांतर करा आणि पाठांतर केल्या कमेंटमध्ये सांगून टाका की सर्व काही प्रश्न मी पाठांतर करून टाकलो. ओके, तर असू द्या. 27वा, अलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर अलापल्ली मित्रांनो बघा या ठिकाणचं वनवैभव मित्रांनो आहे ते बघा या ठिकाणी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा जे की क्रमांक सागवान या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, क्रमांक सागवान असू द्या लक्षामध्ये तुम्हा सर्वांच्या. ओके, पुढे, कोणत्या वर्षी बॉम्बेचं नाव बदलून मुंबई ठेवण्यात आली आहे? तर बघा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वर्षी या ठिकाणी बॉम्बेचे नाव बदलून नवीन नाव मुंबई या ठिकाणी ठेवण्यात आलं? तर बघा जे की क्रमांक ड बघा 1995 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बार बार म्हणत आहे मित्रांनो लक्षामध्ये ठेवून घ्या. ओके, असू द्या. पुढे, इरिटेट वगैरे होऊ नका. तर काय म्हणला 29वा प्रश्न, रत्ना व सिंधू या कोणत्या फळ पिकाच्या जाती आहेत? तर रत्ना व सिंधू या जे मित्रांनो बघा दोन्ही आहेत, या कोणत्या या ठिकाणी फळ पिकाच्या जाती आहेत? तर क्रमांक बघा अ जे की आंबा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी आत्ताच्या आता ठेवायचं आहे. ओके, पाठांतर करा बघा, या 2 तासाच्या आत मित्रांनो सर्व प्रश्न तुम्हाला पाठांतर झाले पाहिजेत. ओके, पुढे 30वा काय म्हणतो, अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र आहे बघा मित्रांनो या ठिकाणी चित्र नाही तर क्षेत्र आहे या ठिकाणी. क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे बघा? तर अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र या ठिकाणी बघा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे बघा, जे की क्रमांक बघा ब गुजरात या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, आत्ताच्या आता पाठांतर करा. क्रमांक बघा ब गुजरात आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. 31वा, देशातील पहिला सी वर्ल्ड प्रकल्प कोठे होणार आहे? तर बघा देशातील पहिला सी वर्ल्ड प्रकल्प या ठिकाणी बघा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर जे की बघा क्रमांक अ सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, जे की लक्षात बघा तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा काय तर क्रमांक बघा अ सिंधुदुर्ग आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी राईट आन्सर आहे. असू द्या. पुढे 32वा, चेन्नई येथे डॅश डॅश हे भारतातील सर्वात लांब पुळण आहे. बघा मित्रांनो चेन्नई या ठिकाणची मित्रांनो डॅश डॅश ही आपल्या भारतातील बघा सर्वात लांबीची पुळण आहे. तर बघा जे की क्रमांक ब केळशी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी आत्ताच्या आत्ता ठेवायचं आहे. आत्ताच्या आत्ता. ओके, पुढे 33वा काय म्हणतो 33वा तर बघा थोडंसं नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर हे की बघा क्रमांक गुजरात या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, गुजरात या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, असू द्या. पुढे पुढचा बघा कुठे कितवा तर 34वा,
पर्वतीय वाऱ्यांना बघा चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? तर बघा पर्वतीय मित्रांनो वाऱ्यांना चिनूक वारे या नावाने कोणत्या विभागामध्ये संबोधलं जातं? तर बघा जे की क्रमांक ड अमेरिका व कॅनडा मित्रांनो बघा या दोन खंडांमध्ये या दोन देशांमध्ये बघा या ठिकाणी पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे मित्रांनो म्हणून या ठिकाणी बघा ओळखलं जातं किंवा संबोधतात. ओके, लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके, जे की क्रमांक बघा ड अमेरिका व कॅनडा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, असू द्या बघा शेवटचे 5 प्रश्न उरलेत, बघून टाका. ओके, तर काय म्हणतो 35वा बघा अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे? तर अझरबैजान बघा मित्रांनो या देशाची जी राजधानी आहे बघा ती कोणती आहे? तर जे की बघा क्रमांक बाकू या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात सर्वांना ठेवायचं. ओके, क्रमांक बघा बाकू आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. असू द्या लक्षामध्ये सर्वांच्या. 36वा काय म्हणतो डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? तर डोकलाम हा जो मित्रांनो पठार बघा हा कोणत्या ठिकाणी देशाचा भाग आहे? तर बघा जे की क्रमांक ब भूतान या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. बघा आत्ताच्या आत्ता बघा संपूर्ण प्रश्न पाठांतर करा. बघा पाठांतर करा. पुन्हा मित्रांनो तुम्हाला पेपर झाल्याने ठिकाणी बघा पश्चाताप होऊन मित्रांनो पुन्हा ठिकाणी काही फायदा होणार नाही. म्हणून काय करा तुमचं असू द्या पूर्ण काही शेवटचं बाजूला, परंतु हे जे प्रश्न आहेत बघा आता या ठिकाणी पाठांतर करा. ओके, 37वा खालीलपैकी कोणते शहर अँटार्क्टिक तर बघा काय अंटार्क्टिक खंडातील सर्वोच्च शिखर आहे? तर बघा खालीलपैकी कोणते अंटार्क्टिक खंडातील मित्रांनो सर्व शिखर आहे? तर बघा या ठिकाणी क्रमांक जे की क मुर्पिसन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, क्रमांक बघा क मुपीर सन बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. असू द्या. 38वा पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्थेला काय म्हणतात? तर बघा मित्रांनो जेव्हा पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते तेव्हा त्या अवस्थेला काय म्हणतात? तर जे की बघा क्रमांक ड अपसूर्य म्हणतात. लक्षात तुम्हा सर्वांना बघा ठेवायचं. ओके, जे की क्रमांक बघा ड अपसूर्य या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा असणार आहे. असू द्या लक्षात सर्वांना. पाठांतर करून घ्या. शेवटचे 2 प्रश्न बघले हे देखील उरले बघा, हे देखील बघून घ्या. ओके, तर किबुत्स हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो? तर किबुत्स हा जो मित्रांनो बघा शेती या ठिकाणी प्रकार आहे या ठिकाणी कोणत्या देशामध्ये आढळून येतो प्रामुख्याने? तर बघा जे की क्रमांक इस्राईल बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा, जे की क्रमांक इस्राईल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात म्हणजे तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके, शेवटचा प्रश्न उरला बघा या ठिकाणी अभ्यासून घ्या. हा शेवटचा. तर काय म्हणतो शेवटचा रोम हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? बघा मित्रांनो रोम हे जे शहर आहे बघा हे कोणत्या नदीच्या ठिकाणी काठावर वसलेलं आहे? तर क्रमांक बघा ब टायबर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार पाहिजे, की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, जवळपास 20 ते 25 मिनटं आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी मी बोंबलत आहे बघा किती. तर या ठिकाणी मी तुम्हाला मिनटं देखील सांगतो बघा. तर जवळपास 23 मिनटं आहेत बघा. 23 मिनटापासून बघा या ठिकाणी बोलत आहे. काय करा तर मी एवढ्या मित्रांनो बोलल्याबद्दल काय करा तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मित्रांनो खाली बघा नाईस व्हिडिओ म्हणून बघा तुम्ही या ठिकाणी बघा कमेंट वगैरे एखादी चांगली करून टाका. व्हिडिओ आवडला असेल तरच बरं, नसता करू नका. आणि बाकीचं आपले प्रश्न कसे वाटले हे 40 आहे ते देखील सांगून टाका. आणि जर व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा. मित्रमैत्रिणी विद्यार्थी जो कोणी मित्रांनो आपल्या या स्पर्धेची तयारी करणार आहे त्यांच्यासोबत बघा हे जे आपले 2023मध्ये विचारलेले आजच्या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपले एकूण 40 प्रश्न 80 गुण या ठिकाणी कव्हर झालेत. हे सर्व काय बघा तुम्ही अवश्य फेकून टाका किंवा शेअर करून टाका. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीन भागासोबत, नवीन अपडेट आणि नवीन अशाच बघा तांत्रिक प्रश्नांच्या यादीसोबत. तर तोपर्यंत बघा घ्या काळजी, करत राहा अशाच प्रकारे अभ्यास. धन्यवाद. थँक्यू.